भामे, सत्यभामे, काय हो? हे काय आणली ते परत? काम झालं तशी आणली परत. चला, लवकर काम झालं ना हे महत्वाचं. आणि गेलेला डाग लवकर आला घरी परत. पण काम काय होतं ते नाही सांगितलं. काम म्हणजे मला असं वाटतं एका मोठ्या नव्या अध्यायाची ही सुरुवात आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची घटना. अगं बाई, हो की काय? कोणती घटना? भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना. काँग्रेस? पण त्यानं काय होईल? अगं, सरकार दरबारी आपली मतं, आपली गाऱ्हाणी अधिक परिणामकारक पद्धतीने मांडता येतील. पण ते तर आत्ताही करताच आहात की तुम्ही. आत्ता करत आहोतच. पण असं समज, नागरी हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, अनेक व्यक्ती आहेत. त्यांची ही शिखर संस्था असेल इंडियन नॅशनल काँग्रेस. त्याचे पहिले अधिवेशन पुण्यात होणार होते, आता मुंबईत ठरले. त्यामुळेच खर्च वाचला, म्हणून ही माळा तुला लगेच परत आणून दिली. हसण्यासारखे काय? अहो, हसू नको तर काय करू? आता काय कमी संस्था आहेत का? म्हणजे आता ही शिखर संस्था आली, मग मध्येच पायाभरणी संस्था, मग तिच्यामधली संस्था, असं काही कराल तुम्ही. तुमचा काही नेम नाही. ही काय थट्टेची गोष्ट आहे का? प्रत्येक गोष्ट अशी थट्टेवारी नेतेस तू. 2 लेकरांची आई झालीस तरी पोर पण काही सरलं नाही तुझं. काँग्रेस. बाकी काही म्हणा, टिळकांची भूमिका मला आज पटली. विचारांमधला स्पष्टपणा असायला हवा ना, तर तो असा असायला हवा. हो, समाजात राहायचं तर समाजाच्या चालीरीतीनं धरून राहायला नको. केळकर, अहो चालायचंच. 4 भांडी एकत्र आली की कधी ना कधी ती एकमेकांवर आदळायची आणि आवाज हे व्हायचेच. काळजी काय घ्यायला हवी? त्या आदळण्यामुळे भांड्यांवर पोचे पडत नाही ना, ही. मान्य नाही. टिळक आणि आगरकर दोघेही मातब्बर माणसं. दोघांचे विचारधारा अगदी भिन्न असतील, पण दोघांचा स्नेह मात्र वाखाणण्याजोगा आहे. हा, पण मला टिळकांचे विचार पटतात. नाही, काय समाज सुधारणा महत्वाची, पण ते करत असताना कौटुंबिक आणि धार्मिक हानी होत नाहीये ना, याकडे लक्ष द्यायला हवे. बरोबर. तुम्हास तो रखमाबाईंचा खटला आठवतो ना? रखमाबाई राऊत ना? अहो, तो खटला कसा विसरेन मी? देशातला पहिला फारकतीचा खटला. अहो, पण या बाईंनी चक्क कायदेशीररित्या आपल्या पतीपासून फारकत मागितली. बरं बाई, शिक्षण आणि पेशानं डॉक्टर, आपला बालविवाह सज्ञान झाल्यावर त्यांनी चक्क नाकारला. अवघड आहे. अहो, तेच तर म्हणतोय मी. आज एक रखमाबाई उभ्या राहिल्या, उद्या अशा अनेक रखमाबाई उभ्या राहतील, तेव्हा काय करणार? अहो, समाज व्यवस्थेवरती किती दुर्गामी परिणाम होईल याचा. आणि असे झाल्यास कुटुंब व्यवस्था ढासळेल. त्याचं काय? स्वैराचार किती वाढेल. एक बाई 4 बुकं शिकते आणि आपल्या निरक्षर नवऱ्याबरोबर नांदायला नकार देते. हा नवा पायंडा समाजात पडला केळकर तर हलकल्लोळ माजेल. आणि गंमत पहा, खालच्या कोर्टाने सुद्धा या वेडेपणाला पाठिंबा दर्शवावा. चक्क रखमाबाईंच्या बाजूने निकाल द्यावा. अहो, कोर्टाचं राहू द्या एक वेळ बाजूला, पण केसरीची काय भूमिका होती? पण केसरीने सुद्धा त्या रखमाबाईंना पाठिंबा दर्शविला. रखमाबाईंच्या भावनांचा आदर करायला हवा अशी भूमिका घेतोय आपण. केळकर, इथं मात्र मी थोडी दुरुस्ती करतो. हे पहा, ही भूमिका केसरीची नव्हती. ही भूमिका आगरकरांची वैयक्तिक भूमिका होती. आणि विशेषतः टिळकांनी त्या भूमिकेचा आदर केला आणि स्वतः त्या भूमिकेच्या विरोधात असतानाही. आता वरच्या कोर्टाने दुसरं काय केलं? रखमाबाईंच्या समोर 2 पर्याय ठेवले. एक तर पतीकडे नांदायला जावं, अन्यथा 6 महिन्यांची कैद. आणि या बाईने 6 महिन्यांची कैद स्वीकारली, परंतु या बाईने आपली भूमिका सोडली नाही.
एक वेळ कैद झाली तरी 72, पण जो विवाह माझ्या संमतीशिवाय झाला आहे त्या ठिकाणी त्या पतीकडे मी नांदायला जाणार नाही अशी भूमिका घ्यावी तिने. हे असं कोर्टात ठणकावून सांगायला ते कचरले नाहीयेत. अनेक लोकांनी या खटल्या दरम्यान प्रत्यक्ष भेटून आपली स्पष्ट नाराजीही व्यक्त केलेली आहे. अहो तेच म्हणतोय मी, केसरीची भूमिका ही आगरकरांची भूमिका हे एकदा झालंय. आपण या प्रकरणातून काहीही धडा न घेता हे नाणावली प्रकरणाचं आग्या मोहोळ आपण पुन्हा उठवलंय असं मला वाटतंय. ते आम्हासही पटते हो केळकर. आपण पत्र का सुरू केले? समाजात बदल घडावे या हेतूनेच ना. पण बदल असे काही एका रात्रीत घडत नाही. त्यासाठी थोडा वेळ, थोडा धीर धरावा लागतो. नाहीतर समाजात, कुटुंबात स्वैराचार वाढेल नाही का? आगरकरांनी थोडं सबुरीनं घ्यायला हवं होतं, एवढंच. हेच तर म्हणतोय आम्ही पण. ठीक आहे, निघूया. आधीच खूप उशीर झालाय. गुरुजी, हे बघा रस्त्यातून येत होता, काही मुलं वाटत होती. वाह, काय बळवंतराव, काय पत्रकात? मी म्हणत होतो त्या शिखर संस्थेबाबतचं हे पत्रक आहे. त्या संस्थेची पुण्यात सभा होणार होती म्हणालो होतो ना मी. हो, ती राष्ट्रीय विचारांची समन्वय साधणारी संस्था, त्याबाबतच बोलत आहात ना आपण? इंडियन नॅशनल काँग्रेस. इंडियन नॅशनल काँग्रेस. त्याची सभा आधी पुण्यात होणार होती, आता मुंबईत होणार आहे. त्याबद्दलचं हे पत्रक. मी असं ऐकलं होतं की इतर इलाक्यातल्या सार्वजनिक सभांचे प्रतिनिधी बोलवलेत या कॉन्फरन्ससाठी. अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. या सभेचा उद्देशच असा आहे की हिंदुस्थानातील सर्व इलाक्यातील अतिशय महत्वाचे सामाजिक विषय मांडून त्यावर उहापोह करणे. याबाबत सामान्यांचे जे काही हक्क आहेत ते सरकारकडून मागून घेणे आणि ते हक्क संपादित करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील त्यावर चर्चा करून पावले उचलणे. आणि एकदा का ते हक्क संपादित झाले की सबंध हिंदुस्थानात परस्परांच्या मदतीने कार्य सुरू करणे. तुम्हाला सांगतो बळवंतराव, अशा देशव्यापी संस्था आता सुरू करणं हे एक मोठं पाऊल उचललंय. कसं आहे, 100 लोकांनी 100 बाजूने आरडाओरडा केला तर त्यांनी काही साध्य होत नाही. उलट त्या गदारोळामध्ये महत्वाचे मुद्दे बाजूला राहतात. या अशा शिखर संस्थेमुळे एकमुखाने मागण्या केल्या तर त्याला जोरही येतो. होय तर म्हणूनच एकच मोठा देशव्यापी आवाज उठवायलाच हवा. म्हणून तर इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली ॲलन ह्यूमने. खरं तर आपल्या सार्वजनिक सभेचं काम देखील याच पद्धतीचं. आपली व्याप्ती पुण्याबाहेर आहेच, परंतु या संस्थेमुळे कामाचा आवाका देशभर वाढेल यात काही शंकाच नको. आणि अशा संस्थांना एकत्र घेऊन काम करण्याने कलौ संगे शक्तीही याची प्रचिती येईल. त्यामुळे सुधारणेला एक गती मिळेल. अर्थात सुरुवातीला लुटूपुटूचे खेळ होतील, लगेच काही पार्लमेंटचं स्वरूप त्याला मिळायचं नाही. पण अशी पावलं उचलल्या वाचून गत्यंतरही नाही. पण आता नुसतेच अर्ज आणि विनंत्या याखेरीज कडक धोरणही राबवायला हवे असे माझे मत आहे. आपली लष्करी ताकद आता निर्माण व्हायला हवी. कूटनीती सांगते आपलं बळ दिसलं की शत्रू अर्धा गारद होतो. नाही 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 नाही, इथे मात्र माझा तात्विक विरोध आहे आपल्याला. हे बघा, विरोध व्हायला हवा, परंतु तो सनदशीर मार्गाने. लष्करी मार्गाने विरोध करायला आपल्याकडे तेवढं बळही नाहीये आणि ते करण्यात नाहक वेळही व्यर्थ जातो. नाही 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 हो, हे असं कसं म्हणता तुम्ही? उद्या आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर लष्कर निर्मिती ही आपल्यासाठी अटळ असेलच ना. मग त्या दृष्टीने आत्ताच पावले उचलायला सुरुवात केली तर बिघडले कुठे? लष्कराच्या दहशतीखाली आपण पाणी प्या. सावकाश. म्हणून मी सांगतो, हे असे उद्यपित होऊन असे मोठमोठ्याने वाद घालत जाऊ नका. तुमचाच खोकला बळावतो अशाने. काय कोणाला बरं नाहीये? ताप कोणाला आलाय? हा,
आता चाटण दिलंय ना तर ते खाऊन लवकर लवकर बरं व्हायचं. हा अहो, यशवंताचा ताप काही कमी होत नाहीये बघा. चाटण दिले त्याने जर उद्यापर्यंत फरक नाही पडला तर आपण याला दाखवायला न्यायचं का? अहो, तुमच्याशी बोलतेय मी, कुठे लक्ष तुमचं? काय सांगतेस? घ्या. यशवंताचा ज्वर काही कमी व्हायला मागत नाही ते सांगते तुम्हाला. अगं होईल कमी. वातावरण बदलल्यावर त्रास होणारच ना. आणि अशी सारखी काळजी करत राहिलीस तर कसं चालणार आहे? काळजी करू नकोस, 1-2 दिवसात वाटेल बरं. काय हो, काय लिहिताय तुम्ही? नाही, मगापासून बघतेय मी, भान हरवून लिहिताय. हा अगं काव्यशास्त्र आणि व्याकरण या विषयावर एखादं पुस्तक लिहावं असा विचार आहे. त्याचीच टिप्पणं काढतोय. आता पुस्तक लिहायचं म्हटल्यावर वाचन मनन या गोष्टी करायला नको का? झोपला का? टक्क जागा आहे. अहो, तुम्ही विश्रांती घ्या बरं. केवढी दगदगती. हे असं आजार पण अंगावर काढणं बरं नव्हे. दगदग केल्याशिवाय दुसरा काही पर्याय आहे का? दिवसभर इतर कामामुळे वेळ मिळत नाही, मग रात्री असं बसावं लागतं. इलाज नाही. अहो, एखादा होतकरू मदतनीस ठेवायचा मदतीला. मदतनीस? हे चोचले परवडणार आहेत का आपल्याला? चोचले कसले? एकट्याने करताय हे सगळं, केवढा त्रास जीवाला. एखादा विद्यार्थी घ्यायचा हाताशी, म्हणजे ही टिपणं वगैरे काढणं हे परस्पर होऊन जाईल. नाही, तुझा सल्ला अगदी योग्य आहे, पण मदतनीस ठेवणं काही परवडणार नाही. यशोदा, असे काय पाहताय? नाही हा, नाही बाई, मला अगदी जेमतेम ते क ला क लावून वाचता येतं. मी नाही बाई. बघ, अगदी मनातलं ओळखलंस की नाही माझ्या? अगदी उत्तम मदतनीस होशील तू, खरंच सांगतोय. अहो तुला सावकाश. एवढा ज्वर असताना ही मस्ती केवढी? हा, प्रिय गोपाळ, यास अनेक आशीर्वाद. आम्ही इकडे क्षेमकुशल आहोत. तुझे कसे चालले आहे? बाळ यशवंत कसा आहे? सुनबाई त्याची काळजी गुटी वेळेवर करत असेलच. पत्रास कारण की आता येणेप्रमाणे दरमहा 15 रुपये तरी पाठवत जावेत. तुझी भावंड आता मोठी झालीत. 10 रुपयांमध्ये हा खर्च परवडत नाही. मी काय म्हणते, ते हात खर्च करता पैसे हवे होते मला. काय हो, काय झालं? कोणाचं आहे पत्र? अहो, आईचं पत्र आहे. महिन्याला 15 रुपये पाठवत जा खर्चाला म्हणते. भावंड आता मोठी झालीत. ते तुम्हाला पगार वाढवून नाही का मिळणार? नाही म्हणजे आपला खर्च पण वाढता झालाय आता. थोडा पगार वाढून मिळाला तर कसं म्हणजे आधार मिळेल. बघूया, आत्ता तरी आईला पैसे पाठवून दे. तू काय म्हणत होतीस मगाशी? नाही, काही नाही. अरे
समजत नाहीये तुम्हाला? हाणामारी करून जर प्रश्न सुटणार असतील ना तर आम्ही तयार आहोत 2 हात करायला. संयमाला काही मर्यादा आहे की नाही? आणखी किती वेळा समजावून सांगू तुम्हाला? 2 दिवस, फक्त 2 दिवस थांबा, पैसे येतील. मालक काही गाड्या उडवत किंवा चैनी करत फिरत नाहीयेत. तुमची काळजी आहे ना त्यांना तुमच्याहून जास्त आहे. प्रसंगी स्वतःच्या घरी चूल पेटवणार नाही, पण तुमचे पैसे काही बुडवणार नाहीत ते. तू त्यांचाच चमचा आहेस रे, तू त्यांचीच कौतुक करणार. ए धरा रे याला. अरे बाबांनो, शांत व्हा, शांत. काय जनावरासारखे वागताय? शोभता का तुम्हाला? अरे बाबांनो, ह्या अगोदर तुमचे पगार बुडवले आहेत का? नाही ना? मग गेले 2-4 वर्षात जे घडलं नाही ते आज घडेल का? आठवड्याच्या आठवड्याला तुमचा पगार मिळतो ना? मग आता मालक अडचणीत असताना 2-4 दिवस इकडे तिकडे झाले तर आभाळ कोसळणार आहे का? हे बघा, मला दंगा नकोय. तो सांगतोय ना, 2 दिवस धीर धरा. मग धरा ना धीर. हे बघा, 2 दिवसात जर तुमचा पगार नाही मिळाला ना तर बघू. हेच सांगतोय मी. त्यांच्या तेल बुद्धी मेंदूत घुसेल त्या शपथ. एकाच दुसरा दिवस पुढे मागे होईल. आम्हाला काही पद प्रतिष्ठा आहे की नाही? ठीक आहे, ठीक आहे. तरुण पोरं आहेत, गरम डोक्याची आहेत. या वयात अंगात रग ही असतेच. चला रे, आपण 2 दिवस वाट बघू. चला कामाला लागा. आणि तुम्हीही जरा शांत राहा. जा बाबांनो, कामाला लागा, जा. चल तू पण आतमध्ये. शांतपणे समजून सांगत होतो की बाबांनो 2 दिवस कळ काढा, पगार मिळेल. पण नाही, त्यांना मारामारीच करायची होती. मी तरी किती ऐकून घेणार? दीनानाथ, मला 2 ठोसे लगावले तर मी एक तरी देणारच ना. पण मुळात हे सगळं प्रकरण मारामारीपर्यंत गेलं कसं? कुरबुरी सुरूच होत्या गेले काही दिवस. माझ्या कानावरही येत होतं की पगार नाही मिळाला तर काम थांबू, असं कामगार म्हणत होते. पण मग मी विचार केला की एखादा दिवस काय होतंय ते बघू पैशांचं, आणि मग बोलू कामगारांशी. पण त्या आधीच हे माती भडकलेले कामगार आले आणि असं काहीतरी करून गेले. घडला प्रकार मीही पाहिला बळवंतराव. कामगार प्रचंड संतापले होते. मी मध्ये पडलो नसतो तर दीनानाथचे हातपाय जायबंदी झाले असते. थोडक्यात निभावलं हे नशीबच. नाही नाही नाही, मी कामगारांशी बोलतो एकदा. हा असा प्रकार पुन्हा घडता कामा नये. आपली अडचण काय ती नेमकी आपण त्यांना समजावून सांगूया, आणि त्यांचे पैसे बुडणार नाहीत असं आश्वस्तही करूया. सध्या मी त्यांची समजूत घालून त्यांना शांत केलंय. पण बळवंतराव, आपल्याला काहीतरी हालचाल करावीच लागेल. ऑगस्ट महिन्यापासून केसरी, मराठा, आर्यभूषणच्या छापखान्यात कुरबुरी सुरू झालाय. कामगारांमध्ये दिवसेंदिवस असंतोष वाढत चाललाय. आज आता येथे अनायासे आपण सगळे मालक मंडळी आहोत. मला काही गोष्टी तुमच्याशी स्पष्टपणे बोलायच्या आहेत. खरं तर बरेच दिवसापासून तुमच्याशी बोलायचे होते मनात, पण ते राहूनच जात होते. कसे बोलायचे म्हणून टाळत होतो. बोला सोनी, स्पष्ट बोला. मनात कुठलाही किंतू राहिला नको, बोला. हे बघा बळवंतराव, छापखान्याचा पसारा माझ्या एकट्याने सांभाळला जात नाहीये. शिवाय आपण ठरवल्याप्रमाणे वर्तमानपत्रही चालत नाहीये. असं कसं म्हणता? अहो, आपणच म्हणालात ना की आम्ही डोंगरीतून परत आल्यावर खप वाढलाय म्हणून. हो बळवंतराव, खप वाढलाय खरं, पण आपण पत्राचा आकारही थोडा वाढवलाय.
अधूनमधून अधिक पानांचा अंक पण छापतो आपण, आणि त्यात गेले 3 महिने जरा तंगीच सुरू आहे. त्यामुळे कामगार थोडेसे वैतागलेले आहेत. त्यातूनच हा आजचा प्रकार घडला. कामगारांनी या भाषेत दिनानाशी बोलायला नको होतं. पण बळवंतराव, मी खरंच सांगतो, आता मला हे काम झेपेनासं झालंय.